झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. महानगरी मुंबई, अनेकांची स्वप्न नगरी. याच महानगरीत प्रत्येक हाताला काम मिळतं आणि जिद्दीनं काम करणाऱ्या प्रत्येक हाताचं स्वप्नही पूर्ण करणारी नगरी म्हणजे मुंबई. वाढती लोकसंख्या, शहराचा वाढत जाणारा विस्तार आणि या सर्वावर प्रशासकीय वचक असणारी वास्तू म्हणजे मुंबई महानगरपालिका. याच महापालिकेचा 2013-2014 साठीचा अर्थसंकल्प आज आयुक्तांनी सादर केला. अनेक अपेक्षा होत्या, अनेक घोषणाही झाल्या, पण कागदावरचे आकडे आणि वास्तवात असणाऱ्या गरजा याचा ताळमेळ झालाय का हेच तपासणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. लेखाजोखा अर्थसंकल्पाचा. मुंबई महापालिकेचं बजेट आयुक्त सीताराम कुंटे आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज महापालिकेसमोर मांडलं. गेल्या वर्षी करून दाखवलं म्हणत अनेक नव्या करांचा बोजा हा मुंबईकरांवर अप्रत्यक्षपणे लादण्यात आला होता. यंदा महापालिकेनं तब्बल 27,578 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केलाय. अपेक्षित असलेल्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची घोषणा नसलेल्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाहीये, हाच काय तो मुंबईकरांसाठी दिलासा. नेमकं आहे तरी काय या अर्थसंकल्पात, त्यावर एक नजर. मुंबई महापालिकेचा सन 2013-2014 साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला. 2012-2013 साठीचा अर्थसंकल्प हा 26,581 कोटींचा होता, तर यंदाचा अर्थसंकल्प हा 27,578 कोटींचा आहे. सुमारे 1,000 कोटींनी वाढलेल्या या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे. मागील अर्थसंकल्पाचा विचार करता पाणी शुल्काचा मुद्दा हा प्रचंड गाजला होता. यंदा पाणी आणि मलनिस्सारणासाठी 6,443.76 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डांबरी, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि वाहतूक प्रचलन यासाठी तसंच पुलांसाठी 2,650.74 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 271.2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रेमस्टॉवेडचे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत. त्या व्यतिरिक्त नाल्यांच्या कामासाठी 443.60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदी आणि इतर नद्यांचे रुंदीकरण आणि संरक्षण भिंतीसाठी 45 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यासाठी मागील अर्थसंकल्पात 2,345 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करून 258.62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये मानसिक ताणतणाव आणि स्वास्थ्य अशा विषयांवर मुंबईकरांना मार्गदर्शन करणारी 24 तास हेल्पलाईनचाही प्रस्ताव आहे. केईएम हॉस्पिटलच्या डायग्नोसिस सेवेसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन दलासाठी 106.51 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात अग्निशमन गाड्या, अद्ययावत चिड्या, उंच इमारतींवर चढण्यासाठी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अशा अनेक गोष्टी नव्यानं प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आगामी 5 वर्षात 26 अग्निशमन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. अनेक वेळा झालेले जलवाहिन्या फुटून पाण्याच्या गळतीचे प्रकार समोर येत असतात. या गोष्टींचा विचार करून जलवाहिन्या बदलण्यासाठी 1,144.62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 4 नव्या वॉटर टनेलचा प्रस्तावही महापालिकेनं मांडलाय. यासाठी 1,069 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मलबार हिल ते क्रॉस मैदान, पवई ते वेरावली मैदान, मरोशी ते रुपारेल व्हाया वाकोला आणि गुंदवली ते भांडूप असे 4 वॉटर टनेल होणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर ते ट्रॉम्बे आणि चेंबूर ते वडाळा अशा 2 नवीन वॉटर टनेलसाठी 82.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी विकासाकरता 82.11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वीर जिजामाता उद्यानाकरता 75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहेत. स्त्री अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. बीएमसीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना जुडो कराटेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. शिवाय बीएमसीच्या व्हर्च्युअल क्लास या संकल्पनेलाही व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. वादग्रस्त सुगंधी दूध योजनेलाही अभय देण्यात आलंय. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 114 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासारख्या अनेक योजनांबरोबरच मुंबई महापालिकेनं शून्य कचरा मोहीम राबवत बॅनर मुक्त मुंबईचाही नारा देण्यात आलाय. प्रशासकीय खर्चासाठी 884.50 कोटी तसंच आस्थापनेसाठी 10,131.57 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ नसणारा हा अर्थसंकल्प मांडून सत्ताधारी शिवसेना भाजपनं मुंबईकरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरीही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 24 तास पाणी पुरवठ्याची योजना यासारख्या अनेक घोषणा मात्र हवेतच विरल्या आहेत. झी 24 तास साठी हेमंत बिर्जे, मुंबई.
27,578 कोटींचा हा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पानं मुंबईकरांना नेमकं काय दिलंय, मुंबईकरांना नेमकं काय होतं, या संदर्भातच आपण बोलणार आहोत. आणि आपल्यासोबत पाहुणे आहेत नगररचनाकार तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर प्रभू सर, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत. आपण पाहिलात सर, मुंबई महापालिकेचा आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सगळ्यात पहिल्यांदा तुमची या सगळ्या अर्थसंकल्पावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अगदी साधा सोपा विषय आहे. सामान्य माणसाला तुम्ही किती कोटी कशासाठी खर्च केले याच्याविषयी काही स्वारस्य नाही. त्याचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की मला मिळालेल्या पाण्याचा दर्जा सुधारेल की नाही, मला अविरत पाणी मिळण्याची शक्यता आहे की नाही. आता उदाहरण म्हणून सांगतो, वरळीसारख्या ठिकाणी, कुलाब्यासारख्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना टँकरमधून पाणी पुरवलं जातं. त्यांचं म्हणणं असं आहे की 27,000 कोटीचा अर्थसंकल्प झाला किंवा 40,000चा झाला, आमचं काही देणं घेणं नाही. टँकरमधलं पाणी मिळून जे आमच्या आयुष्याची वाट लागते ते कधी बंद होणार, त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही. की यापुढे मुंबईत कोणालाही टँकरमधून पाणी मिळणार नाही, टँकर मुक्त मुंबई करण्याचं असं कुठेही काही दिसत नाही. केवळ शब्दांचा खेळ करून मुंबईच्या एकंदरीत लोकांच्या जीवनावर फार काही मोठे चांगले परिणाम होतील असं मला वाटत नाही. त्यामुळे महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की मुंबईच्या लोकांना ताबडतोब दिलासा यातून नेमका कोणता मिळेल, तर त्याचं उत्तर आहे कोणताही काही फारसा मिळालेला दिसत नाही. पाणी 24 तास मिळण्याच्या विषयी कोणतीच भूमिका झालेली नाही. इतकंच नव्हे तर सध्या ज्या इमारतींना टँकर मधून पाणी पुरवलं जात आहे त्या इमारतींचं टँकर बंद करून त्यांना योग्य पाणी पुरवठा करेल याची कुठेही खात्री नाही. ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात बांधकामं झालेली आहेत SRAच्या माध्यमातून किंवा रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून, त्या विभागातल्या नवीन इमारतींना तर पाणी मिळतच नाही, पण आहेत त्या जुन्या रहिवाशांना देखील पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. विशेष गिरगाव मधल्या आणि दक्षिण मुंबईतल्या चाळीतल्या लोकांची दैना तर अतिशय फारच वाईट आहे. कारण तिथे पाण्याचे टँक्स नाहीत, टँकरमधून पाणी पुरवण्याची व्यवस्था नाही आणि हायड्रॉलिक प्रेशरच्या दृष्टीनं या चाळीतून पाणी येतं. आधी 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी यायचं, नंतर ते 2ऱ्या मजल्यापर्यंत झालं. आता प्रत्येक घरामध्ये पंप लावल्याशिवाय पाणी येत नाही आणि जिथे 2.5 तास पाणी मिळत होतं तिथे जेमतेम 15 मिनिटं पाणी मिळतंय. तर या चाळकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 15 मिनिटाचं आमचं 20 मिनिटं तरी होईल का, त्याविषयी कुठे काही सांगितलेलं नाही. तुम्ही 50 कोटी वाढवले का 100 कोटी वाढवले, आमच्यावर नेमका कोणता पॉझिटिव्ह परिणाम होईल हे या बजेटच्या मध्ये कुठेही दिसत नाही. नक्की एक भविष्याचा आढावा म्हणून जर आपण याच्याकडे पाहिलं, या सगळ्या बजेटकडे पाहिलं, तरी 4 नव्या टनेलची, पाण्यासाठी 4 नव्या भूमिगत बोगद्यांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पूर्व मुंबईसाठी 2 नव्या टनेलची घोषणा करण्यात आलेली आहे आणि जल आणि मलनिस्सरणासाठी 6,443.76 कोटी ठेवण्यात आली आहे. एवढी मोठी तरतूद आणि वास्तवात असलेलं चित्र यात नेहमी फारकत का दिसते? याच्यात फारकत अशासाठी दिसते, आता उदाहरणार्थ दक्षिण मुंबईचा आपण घेऊया. 1.33 FSI होता, तिथे 33.7 आणि 33.9 याच्या खाली 3 आणि 4 FSI आणि अनलिमिटेड FSI देण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे 12, 13, 14 आणि काही ठिकाणी 17 इतका चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच FSI दिला. म्हणजे मुंबईवर मुंबई अशा 10 मुंबई एकावर एक दक्षिण मुंबईत बसतात. त्यामुळे इतकं प्रेशर त्याच्यावर आल्यामुळे पाणी अधिक लागण्याची शक्यता आहे आणि त्याचं पाणी, तितकं पाणी अधिक मिळत नाही. हे मुंबईच्या दक्षिण मुंबईत झालं. आता उपनगरात म्हणायचं तर 1 FSI होता, तिथे 2 झाला, 2 वर आता फंजिबल FSI म्हणजे 2.7 FSI. म्हणजे एका मुंबईवर, एका उपनगरावर दुसरं उपनगर, त्यावर तिसरं उपनगर आपण बसवतोय, पण पाणी मात्र त्या प्रमाणात वाढलेलं दिसत नाही. केवळ टनेल टाकून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणमध्ये तुम्ही पाणी घेऊन जाल, पण तुमचं मूळच पाणी, प्युरिफाय झालेलं पाणी इतकं नसेल की जितकं त्या इमारतीला मिळालं पाहिजे. कुलाबा, मरीन ड्राईव्ह, अगदी नरिमन पॉइंट सारख्या ठिकाणी देखील टँकर मधून पाणी पुरवलं जात आहे. ज्या दिवशी महानगरपालिका म्हणू शकेल की ज्यांच्याकडे आज आम्ही पाणी पुरवठा देतो आहोत त्यांना टँकर शिवाय आमच्या पाईप्स मधून पाणी आम्ही पुरवू शकतो, त्यावेळेला मी म्हणेन की हे पैसे तुम्ही योग्यपणे वापरले. पैसे किती वापरले हे विषय नाही, कोणत्या दिवशी सर्व लोकांना टँकर पासून तुम्ही मुक्त करणार का, टँकरवाल्यांशी कोणाचं तरी संगनमत आहे आणि टँकर
मधून पाणी मिळाल्याने कोणाला तरी काहीतरी लाभ होतोय म्हणून या टँकरवाल्यांचा धंदा चालू ठेवायचा असा आहे का, याविषयी कुठेतरी स्पष्ट नक्कीच भूमिका होण्याची टँकर आवश्यकता माफिया हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो त्यावेळी या सगळ्यावर कुठेतरी वचक येणं आवश्यक असतं. त्याची सुरुवात कुठेतरी झालो असं आपण म्हणू शकतो की पर्जन्य वाहिन्यांसाठी यंदा कुठेतरी तरतूद करण्यात आली आहे. हा झाला पाण्याचा विषय. मुंबईचा विचार करता जे सगळ्यात मोठी गोष्ट समजली जाते ती म्हणजे अर्थातच रस्त्यांसाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पुलासाठी असतील किंवा आणखीन त्या रस्त्याच्या डागडुजीसाठी पैसे ठेवण्यात आलेले होते. पण हा सगळा निधी खर्च होतो आणि त्याच्याबरोबर आणखीन एक उपटेंडर काढलं जातं ते म्हणजे खड्ड्यांच्या डागडुजीसाठी. याच्यावर तत्कालिक असं काही कारण न शोधण्यापेक्षा काही भविष्यकालीन योजना दिसत नाहीये, त्याचा अभाव दिसतोय असं म्हणू शकतो का? नाही, वस्तुस्थिती रस्त्याच्या संदर्भात अतिशय भयानक आहे. भयानक असं की मुंबईमध्ये पाऊस पडतो ही सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबई हे जगातलं एकच ठिकाण नाही की जिथे इतका पाऊस पडतो. जगात अनेक ठिकाणी मुंबई इतका पाऊस पडतो, पण ज्या अनेक ठिकाणी मुंबई इतका पाऊस पडतो तिथे मुंबई इतके खड्डे होतात का, तर उत्तर नाहीये. मग अशी कोणती टेक्नॉलॉजी तुम्ही वापराल की जेणेकरून मुंबईच्या रस्त्यावर इतके खड्डे होणार नाही, याच्याविषयी दरवर्षी आपण बोलतो आणि दरवर्षी नंतर ते खड्डे दिसतात आणि दरवर्षी हे खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो. तर असं एखाद दिवशी आयुक्त म्हणू शकतील का की आता मी केलेल्या रस्त्यावर जर खड्डे पडले तर मी जबाबदार राहीन आणि त्याच्याकरता मुंबईच्या नागरिकांकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नसेल तरी मी अशी ग्वाही देऊ शकतो की इतके पैसे खर्च केल्यानं खड्ड्याशिवाय आपण एक पावसाळा. नक्कीच एकूणच यंदा जरी कुठलाही कर नसला तरी आपण कर देतो हे वास्तव प्रत्येक मुंबईकर चाकरमान्याला माहिती आहे आणि त्या प्रत्येक कराचा हिशेब देखील आम्हाला हवाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.